ये बस बोल। मॅडम मी जिमला जातोय, मी क्रिएटिन घेऊ का? तुझं वय किती आहे? 19 वर्ष। आणि तुला कोणी घ्यायला सांगितलं क्रिएटिन? जिम ट्रेनर। अजिबात घ्यायचं नाही। का घ्यायचं नाहीये? क्रिएटिन का घ्यायचं नाहीये? कारण बऱ्याच ह्या वयातल्या मुलांना, कारण माझ्याकडे असे भरपूर मुलं येतात जी 17, 18, 19 वर्षाची असतात आणि त्यांना वाटतं की त्यांचं वजन वाढलं पाहिजे किंवा असं मसल्स तयार झाले पाहिजेत आणि मग त्यांना जिम मध्ये सांगतात की तुम्ही हे क्रिएटिन सप्लिमेंट घ्या। तर क्रिएटिन शरीरामध्ये जास्त प्रमाणात वाढलं तर किडनी फेल होतात, बऱ्याच जणांना किडनीचे मोठे आजार होतात। तर हे घेणं खूप धोकादायक आहे। तर कुठलेही सप्लिमेंट असू देत किंवा कुठलेही विटॅमिन्स असतात तर ते डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घ्यायचं नाहीये। कारण आम्ही डॉक्टरही कधी काय करतो की जेव्हा सप्लिमेंट किंवा एक्स्ट्रा विटॅमिनची गरज असते तेव्हा ते तुम्ही आहारातून त्याची पूर्तता केली पाहिजे असं सजेशन देतो। आणि ज्यांना खरोखरच खूपच डिफिशियन्सी आहे, खूपच कमतरता आहे, त्याच लोकांना आपण वरून विटॅमिन्स किंवा सप्लिमेंट्स घ्यायला सांगतो। पण कुठलेच डॉक्टर तुम्हाला क्रिएटिन घ्या असं सजेस्ट करणार नाही, कारण तुमचं वजन वाढणं किंवा कमी होणं हे तुमच्या मेटाबॉलिझमवरती अवलंबून असतं। तसंच तुम्ही काय खाता, किती कॅलरीज खाता याच्यावरती डिपेंड असतं। आणि आता हा मुलगा जो आला ज्याने सांगितलं की तो 19 वर्षाचा आहे आणि त्याला वजन वाढवायचं आहे, पण त्या मुलाचं त्याचं वजन त्याच्या उंचीनुसार आणि सगळ्यात त्यामुळे वजन वाढवण्यासाठी किंवा मसल्स डेव्हलप करण्यासाठी किंवा कोणीतरी सांगतंय आणि म्हणून हे असे क्रिएटिनसारखे सप्लिमेंट घेणे हे खूप धोकादायक आहे। त्याच्यामुळे तुमच्या किडनीला, तुमच्या बाकीच्या महत्त्वाच्या ऑर्गन्सना इजा होऊ शकते। त्यामुळे ह्यापासून सावध